मराठवाड्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपलंय। हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील 63 पैकी 26 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 13 तालुक्यांना पावसानं झोडपलंय। हिंगोलीच्या सेनगाव शहरात पुरात वाहून गेलेल्या 7 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर लहान चिमुकल्यासह 6 जणांना रेस्क्यू टीमनं वाचवलंय। ही दृश्य आपण पाहतोय। नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्याला आता मुसळधार पावसानं झोडपल्याचं सध्या पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 12 जनावरांचा मृत्यू झालाय। राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्याला आता पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतं। अनेक सखल भागात पाणी देखील साचलंय, तर हिंगोली जिल्ह्यात देखील गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर बांगरनगर मध्ये देखील पावसाचं पाणी, पुराचं पाणी हे शिरलं होतं, त्यामुळे नागरिकांना घराच्या छतांचा आधार घ्यावा लागला होता। तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील आता मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर जोरदार पावसानं झोडपलंय। बीड, लातूर, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणाचे 14 दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडमधील बिंदुसरा नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। तरी दृश्य सध्या आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता पुराचं पाणी हे नागरिकांच्या घरात देखील शिरायला सुरुवात झाली आहे। नागरिकांना या पुराचा तडाखा बसताना सध्या पाहायला मिळतोय। धरणात देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय। तर मराठवाड्याला आता मुसळधार पावसानं झोडपल्याचं सध्या पाहायला मिळतंय। हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आता पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर नांदेड जिल्ह्यात देखील आता 63 पैकी 26 मंडळात अतिवृष्टी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर याच संदर्भात आता वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। याच संदर्भात आता सर्वात पहिले आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरला, सचिन बडे यांच्याकडे। सचिन, सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची काय स्थिती आहे? छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल, या ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती, मात्र चांगला पाऊस पडलेला नव्हता। आता आपण पाहताय, आपण हे जे लाईव्ह सुरू आहे हे सुद्धा पावसातूनच सुरू आहे, कारण सकाळपासून बराच पाऊस जो आहे तो झालेला आहे। कारण हवामान खात्यानं देखील इशारा दिलेला होता। तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। जायकवाडी धरण जे आहे ते आता 80% पुढे गेलेलं आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर जायकवाडी नदीकाठच्या गावांना, तब्बल 100 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि ज्या काही नद्या आहेत त्या तुडुंब भरल्या असल्या कारणाने नदीकाठची गावं जी आहेत ती सुद्धा आता या ठिकाणी त्यांचा संपर्क तुटलेला आहे। गावकऱ्यांना येता जाता येत नाहीये, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली। तर काही ठिकाणी पशु दगावलेले आहेत, जनावरे दगावलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे काही जणांचे घर देखील कोसळलेले आहेत। कारण मराठवाड्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसांच्या नंतर हा पाऊस पडतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सुद्धा जोरदार पाऊसच सुरू आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती चांगला पाऊस पडावा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो काही उपस्थित होत होता तो सुद्धा मिटावा। मात्र आता उशिरा का होईना पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या उशिरा भरलेलं बॅकअप जे आहे ते आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। उशिरा का होईना पडलेल्या पावसामुळे कुठेतरी संजीवनी मिळतेय, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानही झालेलं आहे। त्या ठिकाणी पूर आलाय, तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। नक्कीच सचिन, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्या सोबत हिंगोलीतून आपले प्रतिनिधी आता गजानन वाणी देखील जोडले गेलेत। गजानन, हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांना आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरांच्या छताचा आधार घ्यावा लागलाय। शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। हातातोंडाशी आलेला घास हा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नुकसान होताना पाहायला मिळतोय। आता सध्या हिंगोलीत काय स्थिती आहे? नक्कीच अंकित, आपण बघितलं असेल की
कालपासून जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि अक्षरशः संपूर्ण जिल्ह्याला जे आहे ते पावसानं झोडपून काढलेलं आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अनेक ठिकाणी नागरिक देखील अडकून पडल्याची माहिती समोर आलेली आहे। काल 3 ठिकाणी जे आहे ते अनेक नागरिक अडकून पडले होते। त्या रेस्क्यू टीमने त्यांना रात्रीपर्यंत काढण्यात आलेलं आहे। आता देखील देवजना गाव आहे त्या ठिकाणी 22 जण अडकल्याची माहिती समोर येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील अनेक जे आहे ते महत्त्वाचे पुल आहेत त्या पुलावरून ती पाणी जाते आणि अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। मात्र काल जसा पाऊस होता आज जरा पाऊस आता देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। नदीचं जे पाणी अनेक ठिकाणचं ओसरलेलं आहे। मात्र ज्या नदीकाठच्या शेती आहे संपूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत। शेतींच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी एका नरशितील शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की या शेतकऱ्याच्या शेतामध्ये संपूर्ण जे आहे ते पाणीच पाणी पाहायला मिळते। हजारो हेक्टरवरील जे आहे ते पिके पाण्याखाली गेलेली आहेत। बघू शकता की संपूर्ण पिके जे आहे ते पाण्याने भरून गेलेली आहेत आणि संपूर्ण शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आज एकीकडे पोळा सण आहे आणि पोळा सणा दिवशी शेतकऱ्यावरती मोठं संकट आलेलं आहे। संपूर्ण हातातोंडाशी आज घास जे आहे ते हिरावून गेलेला आहे आणि आता अनेक ठिकाणी जे आहे ते पाऊस सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना असं वाटत होतं काल पाऊस पडला तर आज पाऊस पडणार आहे। मात्र आता पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा तुमच्या हातामध्ये सोयाबीन आहे, नुकसान कसं झालं काल? खूप भरपूर एवढे नुकसान आम्ही विचार नव्हता केला होणार म्हणून। कसा पूर आला होता इथं? एवढा महाभयानक पूर होता की 3 जागेवर माणसं अटकली होती। किती नुकसान आहे तुमचं? आमचं नुकसान 1.5 लाखाचं नुकसान आहे आमचं। इथं तुमच्या गावात इथं या ठिकाणी काल 6 ते 7 जण अडकले होते, काय सांगाल? आम्ही 6 ते 7 जण अटकलो होतो तर आम्हाला जर 1 घंटाभर आणखी जास्त पाऊस पडला तर आमचं काही खरं नाही। मी स्वतः होते का? स्वतः मी होतो त्याच्यामध्ये। माझं शेत आहे तिथे जवळपास तेच इथं अटकलो। कोण कोण तुम्हाला सोडवायला आलं होतं काल? आम्हाला सोडवायला इकडले लोक आलते पण पाठवले होते पण ते येऊ शकले नाही नाव घेऊन। तर आमच्या शेतकऱ्यांनी आमची मदत केली आणि आम्हाला सोडली। रात्रभर तुम्ही इकडेच होते? आम्ही रात्रभर इकडेच होतो। 2 वाजता आम्ही बाहेर आलो। नक्कीच अंकित, आपण जर बघितलं असेल की हे शेतकरी जे आहेत रात्री या ठिकाणी जे शेताच्या कोठ्यावरती अडकले होते, रात्रभर हे शेतकरी या कोठ्यावरती होते आणि सकाळी 4 वाजता जे नदीचं पाणी ओसरलं रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी आली होती। मात्र रेस्क्यू टीम जे आहे ते या ठिकाणी पोहोचू न शकल्यामुळे जे आहे ते आता सकाळी 4 वाजता जे आहे ते या शेतकऱ्यांना पाणी कमी झाल्यामुळे बाहेर निघालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जे आहे ते हजारो हेक्टरवरील पिके जे आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आज पोळा सण आणि पोळा सणाच्या दिवशी जे आहे ते शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच गजानन, हिंगोलीमध्ये आता शेतकऱ्यांना देखील या संपूर्ण पुराचा आता मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। सोयाबीनची पिकं देखील आता संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। याच संपूर्ण मराठवाड्यातील पावसाचा आणखी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्या सोबत जोडले गेले। कमलाकर, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच अंकिता, नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 36 तासापासून पावसाची रिपीट सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस आहे। आता जर आपण बघितलं माझ्या पाठीमागे ही आसना नदी आहे, ज्या नदीचं पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। या पुलावरनं जे पाणी व्हायला लागलंय यामुळे जे आहे वसमत असेल, मालेगाव असेल, कासारखेडा असेल, जवळपास 60 ते 70 गावांचा नांदेड पासून संपर्क तुटलेला आहे। आता कमीत कमी जवळपास 24 तासापासून हे पाणी या नदीवरनं ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक जे नदी नाले आहेत हे सर्व ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। तर नांदेडमधले जितके बंधारे आहेत त्यांचे सर्वच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नांदेडचा विष्णुपुरी जो बंधारा आहे तो सर्वात मोठा आहे, ज्याचे 10 दरवाजे आतापर्यंत काढलेले आहेत। तर नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 12 जनावरांचा मृत्यू झालेला आहे। जवळपास 20 ते 25 घरांची या ठिकाणी पडझड झालेली आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर जिल्हा प्रशासन जे आहे या सर्व परिस्थितीवरती नजर ठेवून आहे। सर्व यंत्रणा सज्ज आहे। नांदेडच्या शहरामधील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ज्या ठिकाणी ड्रेनेज सर्व चोकअप झाल्यामुळं या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय। तर प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। अंकिता, नक्कीच कमलाकर, खरं तर नांदेडमध्ये आता 63 पैकी 26 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। अगदी नदींवरील जे पूल आहेत ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून या संदर्भातली कशी काळजी घेण्यात आली आहे? नक्कीच प्रशासनाकडून या संदर्भात मोठी काळजी घेण्यात येते। जे आता सखल भागाच्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरतंय त्यांना
सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे। तर NDRFची टीम सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। पोलीस यंत्रणा आहे, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा ही सर्वतः सज्ज आहे। या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर सर्व नदी जी पूल आहेत त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। कोणीही या ठिकाणाहून जाऊ नये याची खबरदारी प्रशासनातर्फे घेण्यात आलेली आहे। नक्कीच कमलाकर, आपण असेच जोडलेले राहा। मी आता जाते यवतमाळमध्ये। यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी संजय राठोड आमच्यासोबत जोडले गेले। संजय, यवतमाळमध्ये देखील आता पावसानं तुफान बॅटिंग केल्याचं पाहायला मिळतंय। यवतमाळमध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे? नक्की अंकिता, एकंदरीत पाहिलं तर कालच्या पावसाने हाहाकार माजवलेला होता। एकूण 13 तालुक्यामध्ये जे आहेत पूर्णतः तालुक्यामध्ये पाऊस आल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं, हजारो घरामध्ये या ठिकाणी पाणी जे आहे शिरलेलं होतं आणि सोयाबीन असेल, पराठी असेल पूर्णतः नायनाट झालेली आहे। प्रशासन मात्र आतापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलं नसल्याची वरड सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आणि शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात सुद्धा येत आहे। संजय, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आपल्या सोबत थेट जिल्हाधिकारी पंकज आशिया जोडल्या गेलेत। पंकजी, सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। प्रशासनातर्फे आता पूर परिस्थितीची कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते? आपल्याकडे मागचे 2 दिवसापासून रेड अलर्ट आहे जिल्ह्यामध्ये आणि काल पण जिल्ह्यामध्ये सरासरी 81.60 मिलीमीटर पाऊस झाला होता आणि आज पण काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी रस्ते बंद झालेले आहे किंवा ज्या ठिकाणी आपण धरणातून पाण्याचा विसर्ग सोडतोय त्या ठिकाणी नदीकाठाच्या सर्व गावांना सूचना दिली आहेत आणि तसे ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे तिथे पण जेव्हा पाऊस थांबेल त्याच्यानंतर लगेच त्या ठिकाणी पंचनामे सुरू करण्याची पण सूचना सर्व फील्ड यंत्रणेला देण्यात आलेली आहे। नक्कीच पंकजी, साधारण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती प्रमाणात नुकसान झालंय या संदर्भातली काय माहिती? आपल्याकडे कालपर्यंत जे कालचा पाऊस होता त्यामुळे जवळपास 4000 पेक्षा जास्त हेक्टरवर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्याशिवाय जवळपास 150 घरांची पतझड सुद्धा आपल्याकडे रिपोर्टेड आहे। असे आपल्याकडे जे रिपोर्टेड इन्सिडेंट्स आहेत त्याचे पंचनामे करण्याची सूचना आपण दिलेली आहे। नक्कीच साधारण कृषी मंत्री यांच्याशी या संदर्भात काही चर्चा झाली आहे का आपली? हे शासनाचे आम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की कुठेही शेतकऱ्यांचे जर पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर तातडीने त्यांचे पंचनामे करायचे आणि निधी मागणी शासनाकडे करायची आहे, तशी सूचना आपण आपले सर्व यंत्रणांना दिलेली आहे। नक्कीच धन्यवाद पंकजी, आपण लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया आपल्यासोबत जोडल्या गेले होते। या संदर्भात आता प्रशासन संपूर्ण पद्धतीने काळजी घेत आहे। तर सध्या आता मराठवाड्याला पावसानं झोडपल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी पावसानं चांगलीच विश्रांती घेतली होती, मात्र त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात तुफान पावसाची बॅटिंग पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यांना आता या पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता या पावसामुळे दूर जाताना दिसतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी यवतमाळमधून संजय राठोड। संजय, सध्या काय परिस्थिती आहे? पावसाचा एकंदर आता फटका बसताना पाहायला मिळतोय। शेतीमालाचं किती प्रमाणात नुकसान झालंय? एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 13 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अनेक घरं या ठिकाणी पाण्याखाली आलेले आहे। या ठिकाणी पाहिलं तर काल पुस नदीमध्ये जो एक तरुण सुद्धा वाहत गेलेला आहे। काही काळ जो आहे तो पुस ते यवतमाळ ते पुसद हा महामार्ग अनेक ठिकाणी आहेत। विदर्भ असेल, विदर्भाला जोडणारे अनेक जे आहेत, मराठवाडा असेल, हे महामार्ग कालपासून बंद होते। मात्र आता पाणी कमी झाल्याने, नदीचं पाणी कमी झाल्याने आता हा महामार्ग सुरू झालेला आहे। मात्र या ठिकाणी पोळ्याच्या सणाला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण मदार जी होती ही पूर्ण शेतकऱ्यांची या पिकावर होती, मात्र सोयाबीन असेल, पराठी असेल, मूग असेल पूर्णतः नायनाट झालेला आहे। जवळपास 4000 हेक्टरवरती हे पीक जे आहे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर 2 दिवसापासून जे आहेत शासकीय सुट्टी असल्यामुळे अधिकारी कुठेही शेताच्या बांधावरपर्यंत आतापर्यंत पोहोचले नसल्याची वरड सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आलेले आहे। आताच जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे की ज्या ठिकाणी कुठली अडचण असेल त्या ठिकाणी ताबडतोब त्या अडचणी दूर करण्यात येईल। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी आतापर्यंत दूर झालेल्या नाही। शेतकरी शेतामध्ये आपल्या शेताच्या बांधावर बसलेला आहे। अधिकारी येईल केव्हा, पंचनामा करतील केव्हा, असा सवाल सुद्धा यावेळेस जे आहे ते शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे। अंकिता, नक्कीच धन्यवाद संजय, आपण असेच जोडलेले राहा। तुर्तास मी जाते नांदेडमध्ये आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्यासोबत जोडले गेलेत। नांदेडमध्ये देखील अतिवृष्टीमुळे 12 जनावरांचा मृत्यू झालाय। शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता नांदेड जिल्ह्यात प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते?
गोदावरी नदीमध्ये 12 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. तर अनेक घरांची पडझड सुद्धा झालेली आहे. मात्र आता ही जी पावसाची संततधार आहे ते चालूच असल्यामुळं कुठल्याही प्रकारचे पंचनामे आता करण्यात येणार नाहीत. मात्र प्रशासनातर्फे कळवण्यात आलेलं आहे की जेव्हा पाऊस थांबणार आहे तेव्हा सर्वच प्रकारचे जे आहे शेतीचे असतील, जनावरांचे असतील किंवा घरांची पडझड झालेली या सर्वांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचं प्रशासनातर्फे कळवण्यात आलेलं आहे. आणि तरी सुद्धा या अनेक जी मातीची घरं आहेत, खेड्यापाड्यामध्ये मातीची घरं आहेत, या सर्वांना जे आहे जिल्हा परिषद शाळा असतील किंवा प्रशासनाच्या ज्या इमारती असतील त्या ठिकाणी हलवण्यासाठी ते संकेत जे आहेत ते जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा असेल किंवा महसूल प्रशासन हे सर्वच जण सर्व टीम जी आहे ही प्रत्येक आपापल्या गावांमध्ये जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आणि ते सर्व शासकीय कर्मचारी जे आहेत ते या कामामध्ये लागलेले आहेत. त्यामुळं प्रशासनानं कुठलीही कसर नांदेड जिल्ह्यात सोडलेली आपल्याला दिसत नाही. नक्कीच कमलाकर, आता आपण नेमक्या कोणत्या ठिकाणी आहात? दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतो की आपल्या मागचा जो पूल आहे तो अगदी पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणची वाहतूक देखील आता ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. आपण नेमक्या कुठे आहात आणि त्या ठिकाणी आता नेमकी काय स्थिती आहे? आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे मागील 12 तासापासून या पुलावरून पाणी जातंय. वसमत, मालेगाव, कासारखेडा यासह 60 ते 70 गावांचा संपर्क जो आहे तो या ठिकाणी तुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणाहून कुणीही ये जा करू नये यासाठी पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. नक्कीच धन्यवाद कमलाकर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.